तुम्ही कधी लक्ष दिलंय का? काही लोकांच्या सहवासात गेल्यावर मन अगदी शांत होतं, तर काही लोकांच्या बरोबर 5 मिनिटं जरी बसलो तरी मन बेचैन, चिडचिड आणि अस्थिर होतं. असाच अनुभव आपल्याला कोणाच्या तरी घरात गेल्यावरही होतो बघा. कोणाच्या तरी घरात गेल्यानंतर एकदम शांत वाटतं, खूप सुंदर वाटतं. असं वाटतं की इथे खूप शांतता आहे. आणि एखाद्याच्या घरात गेल्यानंतर असं वाटतं ह्या घरातून कधी एकदा बाहेर पडेल. कारण माणूस फक्त शब्दांनी बदलत नाही, तर तो संगतीनेही बदलत असतो. आणि म्हणूनच समर्थ रामदास स्वामी ह्या श्लोकात एक अत्यंत मोठं सत्य सांगतायत. ते म्हणजे तुमचं आयुष्य तुमच्या संगतीने घडतं किंवा बिघडतं. मनाच्या श्लोकामधील हा श्लोक अत्यंत व्यावहारिक तितकाच पारमार्थिक आहे. कारण परमार्थात साधना करताना प्रत्येक साधकासाठी संगती हा विषय फार महत्त्वाचा आहे. मागील श्लोकात समर्थांनी राम नाही ते धाम सोडून द्यावे असं सांगितलं आहे. म्हणजे जिथे भगवंताचा विचार नाही, जिथे मनाची शांती नाही, तिचे आत्मोन्नती नाही, अशा वातावरणापासून दूर राहा, हा आता त्यामागचा अर्थ आहे. आता ह्या 45व्या श्लोकात समर्थ त्यामागचं कारण सांगत आहेत. माणूस जन्मतः वाईट नसतो, पण त्याची संगती त्याच्या विचारांची दिशा ठरवते. लोखंड अग्नीच्या सहवासात आलं तर तेजस्वी होतो आणि गंजाच्या सहवासात आलं तर नष्ट होतो. तसंच मनाचं आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, संगात संजायते कामः. म्हणजे काय? ज्या गोष्टींच्या संगतीने मन राहते किंवा ज्या गोष्टींच्या संगतीत मन राहते, तशाच इच्छा त्याला निर्माण होतात. आणि त्या इच्छेतून आसक्ती आणि आसक्तीतून क्रोध आणि क्रोधातून मोह आणि शेवटी अधःपतन घडतं. ज्ञानेश्वर माऊली देखील म्हणतात, संगतीचे फळ लागे. म्हणजेच संगतीच माणसाच्या आयुष्याला घडवत असते. आणि म्हणूनच समर्थ येते फक्त बाहेरच्या लोकांबद्दल बोलत नाही, तर ते सांगत आहेत तुझं मन कोणासोबत राहतं. कारण बाहेरची संगत एक दिवस संपते, पण मनातील संगत मात्र अखंड चालू असते. श्लोक क्रमांक 45. जयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊनी लागे. तये संगतीची जनी कोण गोडी, जये संगतीने मती राम सोडी. जय जय रघुवीर समर्थ. जने संगतीने मती राम सोडी. समर्थ म्हणतात, ज्या संगतीमुळे मन भगवंतापासून दूर जातं, ज्या सहवासामुळे मनाचा रामाशी असलेला संबंध तुटतो, ती संगत कितीही आकर्षक वाटली तरी ती घातकच आहे. आजच्या काळात ही गोष्ट फार खोल आहे. कारण कुसंगती म्हणजे फक्त वाईट मित्र नाहीत. आज कुसंगती मोबाईलमधूनही येते, सोशल मीडियातूनही येते, सततच्या तुलना करणाऱ्या वातावरणातूनही येते. जे लोक सतत नकारात्मक बोलतात, देवदेव करून काय होतं, साधना करून कोणाचं भलं झालंय, इतका प्रामाणिक राहून काय उपयोग, असे शब्द मनावर परिणाम करतात. सुरुवातीला साधक दुर्लक्ष करतो, पण हळूहळू श्रद्धा ढसळू लागते. तुकाराम महाराज म्हणतात, संगती साधूची करावी तेणे उद्धार होई. कारण ज्या लोकांच्या मनात भगवंताविषयी प्रेम आहे, त्यांच्याजवळ राहिलं की आपल्यालाही मनात भक्ती जागृत होते. पण ज्या लोकांचं मन फक्त विषय, पैसा, अहंकार, स्पर्धा आणि ह्या भौतिक सुखात अडकलेलं आहे, त्यांच्या सहवासातही मन तसंच राहतं. म्हणजे काय? आपलंही मन त्यांच्या गोष्टींवरती विश्वास ठेवून त्या गोष्टींच्या मागे धावण्याचा प्रयत्न करतं. भागवतात प्रल्हादाची कथा आहे. हिरण्यकश्यपूच्या राजवाड्यात जन्म घेऊनही प्रल्हाद नारायण भक्त झाला. कारण त्याला म्हणजे त्याच्या मातेला कयाधू माता आणि तो यांना नारदाची संगत लाभली. तो जेव्हा मातेच्या गर्भात होता तेव्हापासून त्यांनी नारायण नारायण हेच वाक्य त्याच्या कानावरती पडले. म्हणजे
वातावरणाचा आणि संगतीचा येथे खूप परिणाम होतो हे आपल्याला ह्यातून दर्शवलं जातं. आज घराघरात ही समस्या दिसते. पती साधना करतो तर पत्नी म्हणते किती देवदेव करणार. आई वडील भक्ती करतात तर मुलं म्हणतात यातून काय मिळणार. साधना करताना माणसाला बाहेरच्या अडथळ्यांपेक्षा जवळच्या लोकांचे टोमणे जास्त त्रास देतात. म्हणून समर्थ सावध करतात, ज्या संगतीने राम सुटतो ती संगत जरूर टाळा. समर्थ विचारतात, जी संगत आपल्याला भगवंतापासून दूर नेते, मनाची शांती हिरावून घेते, अहंकार वाढवते, ती संगत गोड कशी वाटू शकते. पण माणसाचं मन विचित्र आहे. त्याला कडू गोष्टीच आकर्षक वाटतात. वाईट चर्चा, चुगल्या, वाद, टीका, एकमेकांची चहाडी ह्यात मन पटकन रमतं. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, विषयांचे सुख हे मृगजळ. जसं वाळवंटात दूरवर पाणी दिसतं पण प्रत्यक्षात ते तिथे नसतंच, तसंच कुसंगतीचं आकर्षण आहे. सुरुवातीला मजा वाटते पण शेवटी मन रिकामं होतं. समर्थांना माहित आहे मनाला जे आवडतं ते नेहमी हिताचंच नसतं. म्हणून ते म्हणतात, गोड वाटतंय म्हणून प्रत्येक संगत स्वीकारू नको. आज आपण पाहतो लोक रात्री उशिरापर्यंत निरर्थक गप्पा मारू शकतात, पण अर्धा तास नामस्मरणाला बसायला सांगितलं तर कंटाळा येतो किंवा कारण सांगतात मला वेळ नाही मिळत. कारण मनाची दिशा चुकीच्या संगतीने ठरवलेली असते. जयाचे निसंगे समाधान भंगे हा चरण अत्यंत महत्वाचा आणि गहन आहे. समाधान म्हणजे काय? समाधान म्हणजे परिस्थिती काहीही असो, अंतःकरण शांत असते. पण काही लोकांच्या सहवासात गेलं की मन अस्वस्थ होतं, तुलना सुरू होते, लोभ वाढतो, स्वतःचं आयुष्य अपूर्ण वाटू लागतं. अशा संगतीने समाधान तुटतं. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, अशांतस्य कुतः सुखम. ज्याच्या मनात शांती नाही त्याला सुख कुठून मिळणार. आज समाजात असमाधानाचं मूळ काय आहे? तुलना, स्पर्धा, दाखवण्याची वृत्ती. लोकांकडे काय आहे हे पाहण्यात माणूस इतका गुंततो की स्वतःकडे तो पाहिलाच विसरतो. समर्थ सांगतात, साधकाने अशा लोकांपासून 4 हात दूर राहायला पाहिजे. कारण साधना म्हणजे फक्त माळ ओढणे नाही, तर यात आपल्या मनाची सात्विकताही जपणे आहे, त्याचं रक्षण करणेही महत्वाचं आहे. अहंता अकस्मात येवोनी लागे. समर्थ शेवटी साधनेतील सर्वात मोठा धोका सांगतायत, तो म्हणजे अहंकार. कुसंगतीचा शेवटी अहंकारात होतो. माणूस म्हणू लागतो, मलाच सगळं कळतं, मीच काय तो योग्य, माझ्यासारखाच कोणीच नाही. आणि जिथे अहंकार आला तिथे भगवंत निघून जातो. तुकाराम महाराज म्हणतात, अहंकारे आधिले सर्वनाश. रावण विद्वान होता पण अहंकारामुळेच नष्ट झाला. दुर्योधन शक्तिशाली होता पण अहंकारामुळेच पतन पावला. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्याच्या अंतःकरणात मीपणा आहे त्याला परमात्मा कधीच दिसत नाही. साधना म्हणजे मी करणं नव्हे, तर पण कुसंगती म्हणजे मी वाढवणं आहे. म्हणून समर्थ सांगतात, संगत निवडताना फार सावध राहा, कारण तुमचं भविष्य तुमच्या संगतीत लपलेलं आहे. हा श्लोक फक्त लोकांपासून दूर राहण्याबद्दल नाही, तर आत्मरक्षणाबद्दल आहे. जशी आपण शरीरासाठी शुद्ध अन्न निवडतो, शरीरासाठी चांगले कपडे निवडतो, तसंच मनासाठी शुद्ध संगत निवडली पाहिजे. कारण मन जिथे राहील तसंच आयुष्य घडेल. सत्संग मनाला रामाकडे नेतो, कुसंग मनाला अहंकाराकडे नेतो. म्हणूनच समर्थांचा संदेश स्पष्ट आहे, जिथे समाधान तुटतं, श्रद्धा ढासळते आणि अहंकार वाढतो, तिथून शांतपणे दूर व्हा. आणि जिथे रामाचं स्मरण वाढतं, मन शांत होतं आणि प्रेम जागृत होतं, तीच खरी संगत आहे किंवा तीच खरी सुसंगत आहे आणि त्याचा स्वीकार जरूर करावा. या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यात जर काही त्रुटी असेल तर क्षमस्व. या श्लोकाप्रमाणे
इतरही श्लोकांचा अर्थ जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.